रामबाग 4 नंबर गल्लीमध्ये राहतो। रामबाग 4 नंबर गल्लीमध्ये हा ज्या गटारवरती जो रोड झालेला आहे, ह्या रोडवरती फक्त डांबराचे लेअरवर लेअर येत आहेत आणि खड्डे एवढे आहेत की फक्त डागडुजी केली जाते, परमनंट स्वरूपाचा रोड केलाच जात नाही। चालायला सुद्धा प्रॉब्लेम आहे, तर वाहनावाल्यांचे तर प्रॉब्लेमच आहेत। दरवर्षी हीच बोंब आहे, पण कोणीही रोड व्यवस्थित पूर्ण करत नाही। फक्त नगरसेवक आहेत, काही कामचे नाही आहेत। सध्या तरी काही रोडवरती त्यांचं लक्ष नाही आहे। प्रत्येक वेळेला फक्त डागडुजी होते, ते पण फक्त 4-5 दिवस रोड राहतो, परत नंतर खड्डे होतात। 2 नगरसेवक आहेत, पण त्यांनी सध्या काही लक्षच देत नाही आहे रोडकडे, कोणत्याही कामाकडे। आता ते कधी सुरुवात करतायत माहिती नाही। हा जो रस्ता आहे म्हसोबा रिक्षा स्टँड ते नामदेव विहार पुढे पुष्पांजली जुनी बिल्डिंग, आता तिथे नव्याने एक बिल्डिंग झाली आहे। हा रस्ता एकंदरीत हा बॉक्स नाला आहे। आता आपण जिथे उभे आहोत हा बॉक्स नाला आहे। याच्या खालून जवळजवळ 1.5 माणूस 2 माणूस उभा राहील एवढा हा खोल नाला आहे। याच्यावरती प्रशासनाने महापालिकेकडून डांबरावर डांबर टाकून हा जवळजवळ 1.5 फूट डांबराचा लेअर याच्यावरती आहे। ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारी नसल्यामुळे काही ठिकाणी पाणी मुरतं आणि त्या रस्त्यावरती खड्डे पडतात। काही खड्डे पडल्यामुळे या रस्त्यामधून पायी म्हणजे गाडीने जाणं तर सोडाच, पायी चालत जाणं ही अवजड आहे। म्हणजे त्याच्यातून जाऊ शकत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे। या महापालिकेने याच्यावरती हा जो कॉन्क्रीटचा लेअर आहे हा काढून याच्यावरती एक पद्धत आहे की कॉन्क्रीट ओव्हरले, म्हणजे जेणेकरून हा जो निघतोय आवरण तो काढायचा आणि त्याच्यावरती एक कॉन्क्रीटचा लेअर अंतरायचा, जेणेकरून चांगल्या पद्धतीने रस्ता व्यवस्थित होईल। तुम्ही काही वर्षापूर्वी बघत असाल तर हा रस्ता कचराकुंडी होता। या रस्त्यामध्ये जवळजवळ 3 कचराकुंड्या होत्या। हा रस्ता नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ न देता कचराकुंडी मुक्त केला। 35-40 वर्षापूर्वीची कचराकुंडी जीवनसंध्या बिल्डिंगची इथे होती, ती कचराकुंडी आज हटलेली आहे। तसाच हा रस्ता कायमस्वरूपी खड्डेमुक्त आणि ट्रॅफिक मुक्त जर करायचा असेल तर हा 9 मीटरच्या ऐवजी 12 मीटर भविष्याचा विचार करून मंगेशी वर्ल्डसारखा 250-300 फ्लॅट तिथे आता बनतील, एवढी मोठी लोकसंख्या तिथे झपाट्याने वाढणार आहे। मग भविष्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही आता फोन करो व्हॉट्सअप करो आंदोलन म्हणजे प्रत्येक नागरिकाला मी ते पाठवलेलं आहे, महापालिकेला दिलेलं निवेदन। आयुक्तांचा नंबर आहे, सिनियर आपल्या परदेशी मॅडमचा नंबर आहे, शहर अभियंताचा, त्याच्यानंतर त्या संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचा नंबर दिलेला आहे। नागरिकांना आव्हान केलं आहे की टेक्स्ट मेसेज करा, व्हॉट्सअप कॉल करा आणि जेणेकरून या रस्त्याची परिस्थिती सांगा, जेणेकरून हा रस्ता एकदम कायमस्वरूपी खड्डेमुक्त आणि ट्रॅफिक मुक्त होईल।